हा विराट मोर्चा आहे आणि हा राजकीय नसून मुंबईकर आणि धारावीकरांच्या न्यायासाठी आणि रक्षणासाठी हा मोर्चा आहे। राजकीय हेतू किंवा विरोधाला विरोध हे तर पहिल्यापासून चाललेलं आहे आणि ह्याला राजकीय रंग आम्हाला द्यायचाच नाहीये। नमस्कार, मी प्रतिकेश पाटील। आपण पाहतात महाटॉक। धारावी पुनर्विकासाच्या विरोधात आज उद्धव ठाकरे गटाकडून आहे तो मोर्चा काढण्यात आणि या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार ऋतुजा लटकेताई। ताई, काय सांगाल, कशा प्रकारे हा मोर्चा असणार आणि किती लोक यामध्ये सामील होणार, काय सांगाल? हा विराट मोर्चा आहे आणि हा राजकीय नसून मुंबईकर आणि धारावीकरांच्या न्यायासाठी आणि रक्षणासाठी हा मोर्चा आहे आणि असंख्य शिवसैनिक म्हणा किंवा मुंबईकर यामध्ये सहभागी होणार आहे। ताई, या मोर्चामध्ये जवळजवळ म्हणजे नेमक्या जे किती किती प्रमाणात आहेत ते शिवसैनिक येणार आहेत आणि किती प्रमाणात उद्धव ठाकरे पण या सभेला संबोधित करणार आहेत, याबद्दल नेमकं काय? आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर सगळे शिवसैनिक जे आहेत निष्ठावंत ते येणारच आणि त्याबरोबर धारावीकरांसाठी आम्ही शिवसैनिक तर आहोतच पण मुंबईकरही आहेत, त्यामुळे नेमकी संख्या किंवा आकडा मी सांगू शकत नाही, पण ह्याला विराट मोर्चाच म्हणावं लागेल। त्याचप्रमाणे ह्या मोर्चावरती भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याकडनं सुद्धा टीका करण्यात आली आहे की मातोश्री जे धारावीमध्ये होते त्या प्रकल्प त्यावेळेला उद्धव ठाकरे आहेत किंवा त्यांच्याकडून असं त्या प्रकारे टीका केली, काय सांगाल? राजकीय हेतू किंवा विरोधाला विरोध हे तर पहिल्यापासून चाललेलं आहे आणि ह्याला राजकीय रंग आम्हाला द्यायचाच नाहीये। विरोधक प्रयत्न करतात ह्याला राजकीय रंग देण्याचा, तर त्याबद्दल मी एवढंच म्हणेल की हा आमचं एवढं आहे की जिथे जे राहतात मूळचे धारावीकर आहेत त्यांना तिकडेच घर मिळालं पाहिजे आणि त्यांचे जे उद्योग आहेत लहान मध्यम जे उद्योग तिथे चालतात ते उद्योगांसाठी तिकडे त्यांना जागा मिळाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्याशी जिथे जे राहतात मूळ राहणारे रहिवासी आहेत त्यांच्याशी विकासक कोणी असू दे, मग अडाणी असेल कोणी, त्यांनी त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतरच लोकांनी जनतेने मान्य केल्यानंतरचही कुठलाही प्रोजेक्ट किंवा प्रकल्प होतो। तर हा प्रकल्प ही जनतेच्या हिताच्या तिथे राहणाऱ्या धारावीकरांच्या हिताचा असला पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली आहे की ठाकरे गटाचे जे आहेत ते नाचत डान्स करत आहेत आतम यांच्यासोबत, तर त्यामुळे त्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल असं सुद्धा म्हटलं आहे। तर त्यावर तुम्ही कसं बघता आणि काय सांगा? मी पुन्हा तेच म्हणेल की जनतेला आपल्यापेक्षा सगळी माहिती असते, त्यांना लोकांना आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि जास्त माहिती असते आणि ते विचारपूर्वकच सगळं करतात, तर याबद्दल मी दुसरं काही म्हणणार नाही।